नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढतोय. वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आहे. जबरदस्त पावसाचा जोर वाढत असून वादळी वारे, विजांचा गडगडाट, मुसळधार पाऊस तर तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज दुपारचे जर वातावरण बघितले तर दुपारच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर पावसाचा जोर जास्तच वाढत आहे. आपण सुरुवातीला किनारपट्टीचा परिसर बघूया. किनारपट्टीचा हा जो काही परिसर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा, या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता. या ठिकाणी मालवण, कुडळ, तसेच सावंतवाडी, बांदा, अरोस हा जो सर्व परिसर आहे, वेंगुर्ला, आंबोली या परिसरामध्ये, रामघाट, चांदगड या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. दिग्रला, पदगाव या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या सर्व काही परिसरामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, बाकी भागाकडे जर बघितलं इकडे तर मालवण, कुणकेश्वर, कणकवली, पोंडा विजांचा गडगडाट, जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. राजापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील. रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर रत्नागिरीच्या पूर्व भागाकडे हा जो काही परिसर आहे, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या परिसरामध्ये पावसाचा जोर या सर्व काही भागामध्ये वाढलेला बघायला मिळू शकतोय. या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच हा जो माखजन, कोयना, पाटण या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, बाकी भागाकडे बघितला हा जो काही परिसर आहे, रत्नागिरी, तसेच नेरवा, मुलगुंड या परिसरामध्ये आपल्याला मध्यम सरी बघायला मिळू शकते. भाग बदलत जोरदार पाऊस. मात्र या भागामध्ये जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो. या ठिकाणी आपल्याला जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो. मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो. संगमेश्वर, देवरुख, बेलकर, साखरपा या परिसरामध्ये जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. तसेच या बाकी भागाकडे जर बघितलं मित्रांनो तर हा जो सर्व काही परिसर आहे, या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी देखील पावसाचा जोर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय. गुहागर, मागतामणे, तसंच चिपळूण, लोटे हा जो सर्व परिसर आहे, दाधोल, दागाव, खेड, चाकदेव, वसरपोट, सौराठ सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार पावसाची शक्यता आहे. दापोली, पाचपंढरी तसेच घोगरे या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जबरदस्त आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. तर मित्रांनो, प्रतापगड, गोरेगाव, दिवेघरकडे मध्यम सरींची शक्यता. रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट राहील. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. वादळी वारे, विजांचा गडगडाट देखील राहील. मुरुड, जंजिरा, काशी, देवदंडा, नागोठाणा, अलिबाग, चोंडी हा जो काही परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जास्त आहे आणि पाऊस देखील जास्त वाढत आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नेरळ हा जो काही सर्व परिसर आहे, सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि मध्यम सरींची शक्यता आहे. पालघरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. मात्र पावसाचा जोर पालघरकडे आज दुपारच्या दरम्यानच जास्त बघायला मिळू शकतो. जबरदस्त अतिमुसळधार पाऊस देखील पालघरच्या काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे. पालघर जिल्ह्याचा हा जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढलेला आहे. पालघर जिल्ह्याचा हा जो काही परिसर आहे, जबरदस्त पावसाचा जोर वाढलेला आहे. सफाले, तसंच पालघर, मानोर, गोदमल, वाडा, परळी तसंच खोडाळा हा जो काही सर्व परिसर आहे, कुदन, कासाक्रोडू, बोईसर, वानगाव या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढलेला आहे. जबरदस्त पाऊस आपल्याला आज पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकतो आहे. तर मित्रांनो, इकडे नाशिककडे जर बघितलं, नाशिकचा जो परिसर आहे, नाशिकच्या काही भागामध्ये जबरदस्त पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. नाशिकमध्ये आपल्याला हा जो परिसर आहे, मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे. त्र्यंबक, वाडीवार्थी, मुंडेगाव, इगतपुरी हा जो परिसर आहे, या ठिकाणी जबरदस्त पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो. जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि पावसाचा जोर वाढत आहे नाशिकमध्ये. या भागामध्ये आज दुपारनंतर आत्ताच आलेली छोटीशी अपडेट आहे, जबरदस्त पाऊस वाढत आहे.
तर नाशिक, ओझर, नागपूर, देवळाली, तसेच पांढुर्ली, सिन्नर, निमगाव, सिन्नर, वावी, जवळके, शिर्डी, कोपरगाव, मंचूर, तसंच हा जो काही लगतचा अहिल्यानगर जिल्ह्याचा काही परिसर आहे, काही नाशिक जिल्ह्याचा परिसर आहे, मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. मालेगाव, मनमाड, येवला या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढत आहे. मागील अपडेटमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर कमी होता, मात्र आता नवीन अपडेट आलेली आहे, यामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळत आहे मित्रांनो. तर अहिल्यानगरकडे जर बघितलं तर कोपरगावकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. कोपरगावचा हा जो काही परिसर आहे, तर रवंदे, मंजूर, बोलकी, कोपरगाव, शहाजापूर, कोळपेवाडी या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस देखील बघायला मिळू शकतो. आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच शिर्डी, जवळके, पुलतांबा या ठिकाणी पावसाची शक्यता असून श्रीरामपूरकडे विजांचा गडगडाट, मध्यम स्वरूपाचा संगमनेर आणि अकोलाकडे देखील विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकते. मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान संगमनेर, अकोलाकडे पाऊस बघायला मिळू शकतोय. बाकी भागकडे बघितलं घोडेगाव, बगूर, पाथर्डी, अहिल्यानगर, काळा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता. आणि पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं आजचे वातावरण दुपारनंतरचे, तर दुपारच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर, या ठिकाणी विजांचा गडगडाट, मध्यम सरींची शक्यता जुन्नर, मंचर, चाकण, पुणे या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. दायरी, शिवापूर, सोनापूर, सुसगाव, पुनावाले, वाघोली, लोणी, काळभोर या ठिकाणी पावसाची शक्यता मध्यम स्वरूपात आहे. साताराकडे विजांचा गडगडाट राहील, मात्र पावसाचा जोर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात. कोरेगाव, रहमतपूर, आमदा, वडूज, कठाव, निधाल, दैवडी या परिसरामध्ये. सोलापूरकडे जोर वाढत आहे, मात्र जोर थोडा हलक्या मध्यम स्वरूपातच आहे. इंदापूर, अकलूज, पिलीव, पंढरपूर, माहुळ, चेलगाव, सोलापूर, अक्कलकोट वादळीवारी विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूरकडे जोर जास्त आहे. सांगली, कुरुंदावड, कुडाची, अथनी, तासगाव, कुची, नागज, कोल्हापूर, जितूबहिल, कोडोली, किनी, इस्लामपूर, नरसिंहपूर हा जो सर्व परिसर आहे, कोकोड, मालकापूर, पोरोळा, संगरूळ सर्वत्र या परिसरामध्ये, राधानगरीकडे, गगनबावडाकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. या ठिकाणी विजांचा गडगडाट, मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जर बघितलं तर आज दुपारच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, उंचावलीचा खेळ बघायला मिळेल. दुपारनंतर पावसाला सुरुवात होत आहे छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये, आणि पावसाचा जोर आपल्याला वाढलेला बघायला मिळू शकतो मित्रांनो. सायंकाळच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याकडे, छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर जास्त आहे जालना जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये. तर छत्रपती संभाजीनगरकडे हा जो काही परिसर आहे, निंबी, जळगाव, बेटकीन आणि धरणक्षेत्राचा परिसर, या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. धाकेपाल, पैठण, दैगावणे, भक्तापूर विजांचा गडगडाट, जोरदार पावसाची शक्यता. मात्र उत्तर परिसरामध्ये जर बघितलं तर जोर जास्त आहे. हतनूर, कन्नड, अंबाला, साईगाव, चाळीसगाव, फुलंब्री, विरामगाव, पिशोर या परिसरामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर जरा जास्त बघायला मिळू शकतो. हा जो छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर आहे, काही जालना जिल्ह्याचा परिसर आहे, या परिसरामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढलेला आहे. विजांचा गडगडाट आणि अतिमुसळधार पाऊस, तुरळक ठिकाणी दृष्टी सदृश्य पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. जालना जिल्ह्याच्या या भागामध्ये जोर जास्त आहे. उत्तर परिसरामध्ये जर बघितलं तर हा जो जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी परिसर आहे, या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर आहे सायंकाळच्या दरम्यान. आणि जालना जिल्ह्यामध्ये अंबड, ईश्वरनगर, पानवाडी, तानवाडी, वडीगुद्र, रामसगाव, शेवता सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे. जोरदार पाऊस बीड, गेवराई, माजलगाव हा जो काही परिसर आहे, जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो. बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारच्या नंतर पावसाचा जोर जास्त वाढतो आहे. जालना आणि बीड तसेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे. नवीन अपडेट आलेली आहे. या ठिकाणी जबरदस्त पावसाचा जोर दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान वाढत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. तर धाराशिवकडे जर बघितलं तर धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस. लातूरकडे जोरदार पावसाची शक्यता. लातूर, औसा, निलंगा, शोणपाल, उदगीर या परिसरामध्ये असून अहमदपूर, बारडापूरकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. परभणीकडे मुसळधार पावसाची शक्यता आहे. मागील अपडेटमध्ये आपण बघितलं होतं, या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये होत्या, मात्र आता पावसाचा जोर आज दुपारनंतर जास्त वाढत आहे. दुपारनंतर जर बघितलं तर परभणीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे.
मुसळधार पाऊस होण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्याकडे देखील मुसळधार पावसाची शक्यता. परभणीच्या उत्तर परिसरामध्ये हा जो काही परिसर आहे, झरी, बोरी, जिंतूर, सैलू, पाथरी या परिसरामध्ये जोर जास्तच बघायला मिळू शकतोय. नांदेड वाघाळामध्ये पूर्णा, बासमत, नांदेड वाघाळा या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता. हिंगोलीकडे देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो आपल्याला. तर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं विदर्भामध्ये, आज विदर्भातले वातावरण काय म्हणतं आहे, तर विदर्भामध्ये जर बघितलं आज दुपारनंतरचे वातावरण, तर विदर्भामध्ये दुपारच्या नंतर बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या सरी, विजांचा गडगडाट राहील, हलक्या मध्यम सरी राहतील. मात्र हलक्या मध्यम सरी नागपूर जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये, भंडारा जिल्ह्याकडे देखील तीच परिस्थिती आहे. या ठिकाणी जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी भंडारा, वार्थी, चिखली, मौदा, धर्मापुरी, बार्शी, सुली, कंधारी या काही परिसरामध्ये आहे. गोंदियाचे जर वातावरण बघितले आज दुपारनंतरचे, तर गोंदियामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या सरींची शक्यता आहे. गोंदियामध्ये जोर कमी आहे. गोंदियामध्ये मात्र रात्रीच्या दरम्यान गोंदिया जिल्ह्याच्या काही भागामध्ये, उत्तर परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. हा जो काही परिसर आहे गोंदिया जिल्ह्याचा, राजेगाव, वारसवणी या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. हा जो काही बालाघाट, समनापूर, हा जो काही मध्य प्रदेशचा काही परिसर आहे, या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. गडचिरोलीकडे जर बघितलं तर गडचिरोलीकडे ढगाळ वातावरण जास्त आहे आणि या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी आहे. मात्र दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी गडचिरोलीकडे, चंद्रपूरकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. यवतमाळकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. या ठिकाणी बघू शकता आपण यवतमाळ, वर्धा हलक्या मध्यम सरी. मात्र रात्री आणि मध्यरात्रीला पावसाचा जोर वाढत आहे मित्रांनो. यवतमाळ, वर्धा जबरदस्त अतिमुसळधार पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस रात्री मध्यरात्रीला यवतमाळ, वर्धाकडे देखील वाढत आहे. या ठिकाणी देखील पावसाचा जोर जास्त वाढत आहे आज रात्री मध्यरात्रीला. अमरावती, अकोलाकडे जर बघितलं तर आज दुपारच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट अमरावती, अकोलाकडे बघायला मिळेल आणि पावसाची शक्यता आहे. मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. भाग बदलत जोरदार पाऊस अमरावती, अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोटेला सर्व काही परिसरामध्ये. बुलढाणाकडे जर बघितलं, बुलढाणा, मोटाला, खामगाव, मलकापूर विजांचा गडगडाट राहील. पावसाची शक्यता देखील आहे. खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारकडे जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट नंदुरबारकडे जोर जास्त आहे. जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळू शकतोय. मराठवाड्यात बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान, सायंकाळच्या दरम्यान. हा जो काही परिसर आहे छत्रपती संभाजीनगर, तसेच जालना, बीड, धाराशिव, तसेच लातूर, हा जो परिसर आहे हिंगोली, वाशिम या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.